श्री स्वामी समर्थ 28 तारखेपासून आपलं गुरुचरित्र पारायण चालू होते। युवा सेवेकरी जास्तीत जास्त बसणार आहेत मुलुंड केंद्रामध्ये। तर कोणकोणते युवा सेवेकरी बसणार आहेत आपण पुढे आता विचारूया। श्री स्वामी समर्थ मुलांनो, पारायणाला बसणार युवा सेवेकरी बघूया। आता परत कोण कोण बसते त्यांना विचारूया। पारायणाला बसणार स्वामी समर्थ यावेळी स्वामींनी बोलवले ना पारायणासाठी, त्यावेळी आम्ही अनुपस्थित आहोत। अच्छा, अवधूता पारायणाला नाही बसत? सपोर्ट देणार। अच्छा, बाकीचे युवा सेवेकरी भरपूर आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही। निशांत पारायणाला बसणार? एक्झाम आहे। अच्छा, एक्झाम आहे। आर्या नाही बसणार, एक्झाम आहे। पारायणाला कोण कोण बसणार? मी बसणार आहे पारायणाला। यावर्षी पारायणाला बसता नाही येणार आहे, पण बघूया जी सेवा करायला जमेल। बाकीची सेवा प्रहरी आमच्या काकी बसणार आहेत। स्वामी समर्थ आमची हजेरी लावतायत आमच्या काकी। मी आहे या दोघांची हजेरी लावायला। गणपती बाप्पा मोरया। श्री स्वामी समर्थ। काका, सप्ताह कलश मांडणी म्हणजे दत्त जयंती प्रित्यर्थ आपण ही कलश मांडणी करतोय। तर आज मला थोडीशी माहिती द्या। इथे मधोमध दत्त महाराज आहेत आपले। इथे दत्त महाराज मधल्या कलशावर आहेत, तर सगळ्या कलशांची जरा तुम्ही माहिती द्या। श्री स्वामी समर्थ। दत्त जयंती सप्ताहाच्या निमित्ताने कलश मांडणी जी आपण केली आहे, करणार आहोत, त्यापैकी आग्नेय दिशेपासून आपण जर सुरुवात केली तर आग्नेयेला मातृका कलश आहे, दक्षिणेला योगिना कलश आहे 64 योगिनी, नैऋत्येला वास्तू कलश आहे, त्यानंतर पूर्वेला चंडी कलश आहे, ईशान्येला रुद्र कलश आहे, उत्तरेला नवग्रह कलश आहे, वायव्याला क्षेत्रपाल कलश आहे। प्रधान कलश जिथे आपण दत्त महाराज किंवा स्वामींची मूर्ती ठेवतो तेथे प्रधान कलश आहे। त्याच्यासमोर पुण्याहा वाचन कलश आहे। पुण्या वाचन कलशाच्या समोर गणेश पूजन आहे आणि गणेश पूजनच्या पुढे ब्रह्मचर्याची सुपारी ठेवलेली असते। समोर धोतर व साडी सप्ताहामध्ये केलेली आहे, त्याची पूजा रीतसर उद्या होणार। आता उद्या सकाळी आपण दत्त जयंतीसाठी अखंड नाम जप सप्ताह साजरा करणार आहोत। तर ह्या कलशांची आता उद्या स्थापना होणार आहे। तर यजमान पण कोणाच आहे? चेतन आणि दर्शना। तर आपण उद्या सकाळी भेटूया। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। गुरुचरित्राला बसणार आहात? वाजलेत किती आता? 1:15 वाजले। आपल्याला इकडे आवरता आता 1:15 वाजलेला आहे, म्हणजे आजच गुरुचरित्र चालू होणार आहे पारायण। तर सगळ्या बसणार आहेत ना? हो। गुरुजींना कसं बोलतात? हो, हा तसं सांगते। पारायणाला बसणार ना? आम्ही बाकीच्या सेवा करणार आहोत। ओके, पारायणाला बसणार आहे ना तू? ओके। हा, प्रत्येक वाराच्या साड्या आता आपल्याला कलरच्या परिधान करायला मिळणार। वहिनीच्या साड्या इस्त्री केल्या? वहिनी साड्या इस्त्री करून ठेवल्यात ना त्यांनी? भिडे मास्तर। आणि वाचन करणारी गुरुचरित्र इथे मॅडम बसलेले आहेत। आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक। जरा आईस्क्रीम खाऊ नका, आपले याला खडी साखर खायला द्या। यजमान पण यांनी ह्या वर्षी घेतलेलं आहे, गेल्या वर्षी ह्यांचं होतं, म्हणजे मला यावं लागणार आहे थोडंसं शूटिंग घ्यायला। सर्वांनी शेवटच्या दिवसापर्यंत बसायचं आहे। बरेच लोक 7 वाजता येऊन रिझर्वेशन केलेलं आहे आणि केलेले आहे। तिथे आपल्याला
सूचना दिली जाईल. गुरुचरित्र पूर्ण वाचल्यानंतर सूचना केली जाईल की कुठे ठेवायचं कसं ठेवायचं. तर ठीक आहे, तर या सगळ्या सूचना पाळा तुम्ही. केळीची साले गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मुरी दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. बृहस्पति ददातु. ओम शांति शांति शांति. नारायण नमः. ओम नारायण नमः. एक पळी पाण्याचं सूप. ओम गोविंदाय नमो नमः. पुस्तक आहे इकडे. प्रमाणात नमः. ओम नास्या नमः. चिता नमः. जनार्दन बंधुरान वाले नमः. श्रीकृष्ण परमात्मा नमः. सुमुखे शेखरत्व कपिलो गजकना नंबोदर्श विकट. दोन नंबर बनाचे चंदनम समर्पयामि. आयुधो देवताभ्यो नमः. आयुध देवताभ्यो नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. वेदां समर्पयामि. दीपं दर्शयामि. दीपं दर्शयामि. दीपं दर्शयामि. झालं. 16 वेळा स्वामी समर्थ म्हणा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्रीमन्महागणाधिपते नमः. तुम्ही म्हणायचं यजमान अखंड विनावादन करा. अखंड विनावादन. तुम्ही चालू करा विनावादन. अजून एक विनावादन विनाचा करा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि कुमार सांग सारामृत वाचन चालू करा. आणि पहिली ओळी वाचून दाखव. नमस्ते सरस्वती नमस्ते गुरुदेव नमस्ते गुरुदेव काय गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर. इथे ये इथे ये. त्यांच्यातून महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री आणि ही नावा सगळ्यांना ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. आता यज्ञ विभाग रविवारला आला. मोठा सार घ्यायचा. आपण ते आता विचार केला. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय.
समर्थ महाराज की जय। या पुढचा नाव द्या. तुम्ही दरबारची व्यवस्था पहा. हा माझ्या कंपनी आले नाही त्याच्यात. चला श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। मेला काही करा नित्य सेवा. नित्य सेवा तुम्ही सांभाळा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री कदम झाला या कदम चला चला. आणि श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। हे आहेत काका आहेत ना. सगळे एक्स्ट्रा स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। दुर्गा सप्तशती वाचायचं आहे मानेकडे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य भोले दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु महावीर की जय। भारत माता की जय। श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अम्बा माता की जय। श्री अम्बा माता की जय। श्री अम्बा माता की जय। भारत माता की जय। हो हरवले कदम इकडे राहू दे आता असू दे.
सान्निध्य प्राप्त्यर्थे सद्ग्रहमंगल श्री दत्तयाग इंदोरी दरबारस्य प्रतिनिधी स्वरूपे श्री स्वामी समर्थ सेवेकरी द्वारा अहम करिसे तद अंगभूतम निर्विघ्नता सिद्धार्थम श्री महागणपती यथा संपादित द्रव्य यथा ज्ञानेन पूजनम करिसे तदंगत्वेन कलेश शंख घंटी दीप पूजन तथाच शरीर शुद्धार्थम षडंग न्यासपूर्वक वरुण कलश स्थापनम पूजनम पुण्य वाचन मातृका कलश स्थापनम पूजनम नामदी श्राद्धम आचार्यादि ऋत्विक वर्णम पंचगव्य मेलन यज्ञभूती भूमी पूजना कलश शेतपाल कलश स्थापनम पूजनम स्थापनम कुंडस्थ देवता स्थापनम पूजनम संडे अग्निस्थापना देवेचं सर्वक्षण समर्थ भक्तान समर्पण देव लोकनाथ नमस्ते श्री शक्तीभूती सिद्ध महागणपती नमः वाद्यम समर्पयामि पाणी आता हे सगळ्यात एक चालते अशोकाय गोदाय गंधाय महागणे गणे में लब्धांती सर्व कामाचे देणे पद्मान आणि पद्मते पद्मत्रे पद्मलाक्षे विषयमानुपरितो पद्म सन्निधोष पुत्र पद्रो धन श्रेष्ठकम प्रजाना पश्चिमदाय स्वापन धनमंत्र धनमाळ धनमंत्र धनमंत्र वस्तुमे वैनतेन सबंध सोमतो उत्साह सोमम दिन समसमदान करतो नाही आतो सोमनाः न करुणमतनो रोगनाशोमते भवन्ति कृत्पन्नानाम कर्मस्य सुतंदस्य ससिनिल सरस धरोल करांत महासवे भगवते हरिवल्लभे नमः मनोदे त्रिपुरपति करकस्तु विष्णुपति समागवे माधव माधवे लक्ष्मी नमः वंचित वल्लभा महालक्ष्मीचे वैष्णवपती जिमी त्यांना लक्ष्मीपती गाता ते वच्चे समाई महाराज महाविद्वान सोपान माहिती दानम धनम पशु बहुपुत्र लाभम त्याचं संवर्धन दीर्घ आयु हो. तर आपापले मोबाईल सगळ्यांनी सायलेंट वर टाका. म्हणतात किंवा जी काय नियोजन आहे ते करण्याचा सेवा करत होते. त्यांच्याकडनं जितकं काय करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केलाय. सगळ्यांनी तुम्ही सेवेकरी म्हणून या सेवेमध्ये ज्या काही गोष्टी उणिवा राहिल्या असतील त्या सांभाळून घ्या. आम्हाला सूचना द्या ज्या गोष्टी तुम्हाला कमी वाटत. आणि संध्याकाळी 7 नंतर आपल्याकडे त्या फलकावर दिल्याप्रमाणे वेगवेगळे याग आहेत, इतर सेवा आहेत, त्याचा 7 दिवस उपभोग घ्या सगळ्यांनी. फोटो घेऊ अग्निदेवता नमः हरिद्रा कुंकुमम सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि. वसिष्ठ सप्त सुपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टीकर्ता ब्रह्मा जाण सप्त ब्रह्म पुत्रामधील अत्री तैपुन पीठ गुरु संतती सांगे नाही का एकचिती सौभाग्यवंता नामधारका अति ऋषींची भार्या नाम श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी गुणदत्तवता गुरुमरेश्वरे स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं सर्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमजलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. पद्मनेत्र सुवासमग्रं कन्दाडोपीचमाला दण्डकमण्डलरक्षक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ पन्नो 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 आता तुम्ही प्रार्थना जय परंपरा करिस्मा ब्रह्मांड गायत्र्या जय जय पुरुषा लोकपाल सुरेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेद वेदालक्ष्मी सुखदान निवास्य सर्वसाक्षी करुणालय भक्त निमतालय अनंत प्रेरणासी तुम्हारी पवन तो आकाश जीवन तुझी वसुंधरा पुन्हा चंद्र स्वरूपची काय ते विष्णू आणि शंकर तू विधाता तू विराट पालादी समग्र तुझे प्रेरणासी करता आणि करविता तुझा हृदय आणि होता दाता आणि देवता तुझे समर्थानिचे जन्म आणि स्थिर तुझे आपले समग्र तुझं आणि आदिमत्यातलं कोणी कसे पाहता असो मी या गुण प्रेरणासी समज्ञाता आणि ज्ञान तुझे विश्वेशा वेदांतरे तर्कशास्त्रे शास्त्रांचे नामरे विष्णू शंकर एकसरे कुठे झाले सर्वे मी केवळ अल्पमती करू मी आपली सहस्रंगैनीची
भातीमणिता पुनर्देवला जडी माता लक्ष्मीची ब्रह्म ऋषी महात्मा गाडे घे प्रभागे गेला रावणापुढे म्हणे तो तुम्ही आलासे रावण म्हणे नारदासे गेलो होतो कैलासासे गेले उत्कृष्ट तपासी संतोष गेले चंद्रमौळी प्रसन्न होऊन या अम्मासे लिंग दिदले परियेसे अनेक सांगितले संतोषी लिंग महिमा अपार नारद म्हणे लंकानाथ देव अधिक तुझे आता लिंग लादलासे अमृता जाणो आम्ही अत्यंत लिंग महिमा ऐक काणे जे भजतील वर्षे तिने तुझे ईश्वर होतील निर्गुणी वर्धमूर्ती तोची होय लिंग असे जयस्थानी तैची कैलास असे जाणी महत्व होते याची गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी असे अनेक अपार महिमा सांगेन एक नेमा रावण म्हणे कार्य आम्हा जावे चरित लंकेसी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे वेळी सूर्यास्तमान आम्ही जवळ संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्रवेद आचरसी संध्याकाळी मार्ग प्रवेशी वाटेल होईल तुझनिशी संध्यालोक होईल आम्ही जाऊ संध्या वंदनासी म्हणून नारद विनयसी पुसून या रावणाचे गेला नदी तिला नारद रावण चिंती मानसी व्रतभंग होईल आपणासी संध्या करावी त्रिकाळीसी संध्या घडला म्हणतसे ईश्वरे सांगितले आपण असे लिंगाने ठेवावे भूमीसी संध्या समय झाला निशी काय करू म्हणत असे हे देखील ब्रह्मचारी अतिसुंदर बाळकापरी इंद्रदसे नदी तिरी घेऊन देखील रावण वेळी शंकर म्हणती तयासी भिक्षा मागे अहरणीशी विषभरुड उमा सरसी जननी मासी जगन्माता आठवणी लंकानाथ त्या बाळकाचे संभोगित लिंग बरी असे म्हणतो संध्या करण तव बरी बाळक विनवी प्रयासी न धरी लिंग परियसी ब्रह्मचारी आपण धरणनिवास उपद्रव नको म्हणत असे तुझे लिंग असे जाड आपण बाळक असे वेड न गे लिंग जाऊ दे सोड धर्म गळेल तुम्हासे नाना परी संभोगित लिंग देत लंकानाथ संध्या करण्या आपण थोडीत समुद्र तिरी भैसला ब्रह्मचारी धडसी उभा विनवीत असे रावणाचे धड झाली आपण असे ठेवीन त्वरित भूमीवरी वेळा तिला परियसी बोलावी तुम्हासे वेळ लागल्या परियसी ठेवीन आपण भूमीवरी ऐसा निधार करुणी उभाल गणेश लिंग धरुणे समस्त देव विमाने बसुनी पाहती कवतुक अर्घ्य समयी रावणासी बोलावी गणेश परियसी जड झाले आपणासे लिंग घेगा म्हणतसे न्यासपूर्वक अर्घ्य देका रावण करीतो अति विवेका हाती दाखवित बाळ निर्णया मनोवाक्याय कर्मे श्रीपाद म्हणती राजकासी कार्य नेते कष्टदोषी दृष्ट लोमी तुझे पगदुषी सुखे राज करी म्हणतसे ऐका म्हणते ऐका श्री गुरुचे वचन गाठी पालवी बांधे शकून विनोदसे कर चढून सत्संकल्प श्री गुरुमूर्ती जग सांडी संसार चिंता सेवक त्याला एकजिता दुरुनी करी दंडवता मठा गेली या येण्याची परी ऐसे बहुत दिवसावरी तो जग सेवा करी अंगण साडी पक्षवारी नित्य नेम येणे विधी असदा एके दिवशी लेखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करी नदीचा प्रारंभला संख्या वाढली सर्वांना धन्यवाद आहेत बसण्याच्या काही असुविधा झाल्या असतील तर माफी असावी क्षमा असावी कारण तुम्ही सेवा केल्या आहात आणि कष्टाविना फळ मिळते बरोबर ना आकाश झोप घेरे पाखरा सुधीर फडकेंचं तुम्ही गाणं ऐकलं असेल तर कष्ट केल्याशिवाय काही कुठे मिळत नाही आणि या गुरुचक्राचं महत्व इतकं महान आहे की त्या गुरुचक्रामधला प्रत्येक शब्द आणि ओळी या गुरुचक्राच्या दर्शनाचा योग असतो म्हणून लक्षात ठेवा की प्रपदे अलक्ष्मे नसलाम ब्राह्मणे आदित्यवर्णे तपसो दियातु वनस्पती सौरुषोत बिल्वा तस्य फलानि तपसान जन्तु मायादराय शिवाय लक्ष्मी उभयति महादेव सदा चित्तिष्ठ मणिनाथ प्रादुर्गतो स्मरास्तेस्मिन् कित्तिं दुःखं ददातु मे शुद्धिपाता मलां देशां लक्ष्मीं नाशयामि अपतिं समृद्धिं सर्वाणि नृतनिग्रहात् नन्दद्वारां दुरदर्शां दृष्टपुष्टां तरिणीं ईश्वरीं दुरभूतानां तानि भवेद्यम्